हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात, तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, तिला आज मळमळले. प्रयोग ओळखायचा आहे तर हा आहे भाव कर्तरी प्रयोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाव कर्तरी प्रयोग. मित्रांनो, यामध्ये फक्त रॅपिड रिव्हिजन आहे आणि जर तुम्हाला हे प्रश्न एक्सप्लेनेशन मध्ये हवे असतील, 5 ही पर्यायांचं तुम्हाला डिटेल विश्लेषण हवं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन वर दिलेली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण तुमच्यासाठी 79 रुपीज मध्ये फक्त आणि फक्त 79 रुपयांमध्ये 4 टेस्ट घेऊन आलेलो आहे. IBPS पॅटर्न नुसार टेस्ट आहेत. क्वेश्चनचं 5 ऑप्शन्स IBPS पॅटर्न नुसार, त्याचं आन्सरचं एक्सप्लेनेशन आणि जे बाकीचे 4 पर्याय राहिलेत त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला सविस्तर मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि माफक फी आहे फक्त आणि फक्त 79 रुपयांमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. ओके, आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो आपण जो आपला मागचा सामान्य ज्ञानाचा जो भाग पाहिलाय त्यामधील प्रश्न आहे. हा प्रश्न मी तुम्हाला सांगणार नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे. पहा, पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? या प्रश्नाचे उत्तर कमेंट करायचंय. तेव्हाच मला समजणार आहे की आपले किती विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहतात. आन्सर कमेंट करा, तुमच्यासाठी आहे. पुढे पाहूया. पहा, संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे. ओके, तर मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो, हेच संयुक्त वाक्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो, हेच संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडायचा आणि तो निवडलेला आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणत्या वाक्य प्रकार आहे? सारे भारतीय माझे बांधव आहेत हा विधानार्थी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विधानार्थी. समोरचा प्रश्न, आबाळागत माया तुझी आमावर राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखायचा. उपमा अलंकार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उपमा अलंकार. पुढे पाहूया. पुढील वाक्यातील रस ओळखायचा आहे. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगराती सारेच लोक वेडे, वेड्यांना बांधले बर्फाचे वाडे. अद्भुत रस आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अद्भुत रस. समोरचा प्रश्न, भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्याची शब्दशक्ती ओळखायची आहे. ते आहे व्यंजना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यंजना. समोरचा प्रश्न, फडणवीस कारागीर सौदागर कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? हे फारसी भाषेतील आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फारसी. पुढे पाहूया. पुढील वाक्यात रिकामी जागा कोणते विरामचिन्ह येईल रिकाम्या जागी? तर आवडले का तुला हे पुस्तक. कोणतं आहे? आवडले का तुला हे पुस्तक. प्रश्न विचारला जातोय म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रश्नचिन्ह येईल. समोरचा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. निर्झर झरा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 झरा. पुढे पाहूया. मित्रांनो, जर तुम्ही आपला 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर अजून तुम्ही घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतला आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. परीक्षेचा कालावधी जो परीक्षेला वेळ आहे तो खूप कमी आलेला आहे अभ्यासासाठी. त्यामुळे आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि या राहिलेल्या दिवसात तुम्ही जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा प्रश्नसंच खूप रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे.
कॉल करायचा नाही आणि त्यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे. जर तुम्ही हा महाप्रश्न संच घेतला तर इंग्लिश व्होकॅब्युलरी नोट्स फक्त तुम्हाला 21 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यासोबत मराठी शब्दसंग्रह वन लाईनर क्वेश्चन देखील 21 रुपयाला मिळणार. म्हणजे हे दोन्ही 21 रुपयांना, म्हणजे जर तुम्ही तिन्ही नोट्स घेतल्या तर फक्त 70 रुपयांमध्ये मिळणार आहे. हे लक्षात घ्या. आता पहा, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? कर्कश याचा मंजूळ विरुद्धार्थी शब्द. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंजूळ. पुढे पाहूया. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. राईट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबळी. समोरचा प्रश्न, रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्प्रकार ओळखायचा आहे. योगक्षेम चालविणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 योगक्षेम चालविणे. पुढे पाहूया. उपकार विसरण्याची प्रवृत्ती यासाठी योग्य पर्याय ओळखायचा आहे. कृतज्ञता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृतज्ञता. समोरचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर तो आहे पारितोषिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पारितोषिक. समोरचा प्रश्न, उंटाचा काय असतो? खालीलपैकी काय असतो? तांडा असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तांडा. पुढे पाहूया. रामायण वाल्मिकी तर महाभारत कुणी लिहिलं? व्यासमुनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 व्यासमुनी. समोरचा प्रश्न, मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमचे आन्सर्स जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो इन्क्रीज होतो. आता पहा, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द. राईट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शब्द. समोरचा प्रश्न, गाळलेला शब्द भरायचा आहे. अव्ययालाच डॅश डॅश म्हणतात. अव्ययालाच अविकारी शब्द म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अविकारी शब्द. समोरचा प्रश्न, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते. कोणतेही विशेष नाम हे एकवचनी असते मित्रांनो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकवचनी. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे विहीर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विहीर. पुढे पाहूया. मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती आहेत? मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार आहेत 3. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. पुढे पाहूया. गाय या शब्दाचे अनेक वचन कोणते? गाय या शब्दाचे अनेक वचन आहे गायी. राईट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गायी. समोरचा प्रश्न, मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण रॅपिड रिव्हिजन करतोय त्यामुळे फास्ट घेण्याचा मी प्रयत्न करतोय. जर तुम्हाला हे प्रश्न हळूवार आणि डिटेलमध्ये हवे असतील तर त्याची लिंक इथे आय बटनवर आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा. फुल डिटेलमध्ये आहेत. म्हणजे प्रश्नाचं आन्सर आणि आन्सर वाजून जे 4 पर्याय राहिले त्या 4 पर्यायांचं देखील आपण एक्सप्लेनेशन तिथे दिलेले आहे. आता पहा, खालील वाक्यातील सर्वनाम कोणते? वाक्य पहा. ती मुलगी चांगली गाते. यामध्ये सर्वनाम आहे ती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ती. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे? संख्या विशेषण कोणते आहे? तर ते आहे अर्धा तास. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अर्धा तास. समोरचा प्रश्न, पुढील शब्दांमध्ये क्रियापद कोणते? क्रियापद आहे वाचतो. बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाचतो. समोरचा प्रश्न, घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. जे जलद शब्द आहे जलद या खाली अधोरेखित आहे तर ते आहे क्रियाविशेषण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण. समोरचा प्रश्न, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे विकल्पबोधक. बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकल्पबोधक. समोरचा प्रश्न, डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे? तर ते आहे मागे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मागे. समोरचा प्रश्न, शब्दाच्या जाती ओळखायचं आहे.
अबब अरेरे हे आहे केवल प्रयोगी अव्यय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवल प्रयोगी अव्यय. समोरचा प्रश्न, खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर ही बहुर्विही समासाची उदाहरणे आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहुर्विही समास. समोरचा प्रश्न, दिगंबर शब्दाचा विग्रह कसा होईल? दिगंबर या शब्दाचा विग्रह होईल दिक अधिक अंबर. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिक अधिक अंबर. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्प्रकार आहे? 5 पर्याय आहेत, 5 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्प्रकार आहे? आन्सर कमेंट करा. आन्सर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. समोरचा प्रश्न, गाय या शब्दाचे अनेक वचन कोणते? 5 पर्याय आहेत, 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, गाय या शब्दाचे अनेक वचन कोणते? तुम्हाला आन्सर कमेंट करायचे. आन्सर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या जीएमसी पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून जीएमसी पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व आयबीपीएस पीवायक्यू आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.